वाघापूरच्या भाषणामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आणि हे फार मी या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो, कारण त्यांना भान राहिला नाही, आता पराजय इतक्या डोळ्यासमोर दिसत आहेत की ते काय बोलले, आणि मी हे आणले वक्तव्य म्हणजे मी चुकीचं काही बोलणार नाही. केंद्र सरकारावर त्यांनी बोट दाखवलं. खासदार साहेब काय म्हटले, केंद्र शासनाने साखर धोरण नुसतं खुलं करावं, तुम्हाला आम्ही 5,000 रुपये देतो, पण एकदा धोरण मुक्त केलं पाहिजे, साखर निर्यातीची परवानगी दिली पाहिजे, एकीकडे साखरेवर कंट्रोल ठेवायचा तर दुसरीकडे उसाला दर द्या म्हणायचं, हे बरोबर नाही. ज्यांच्या मेहरबानीने हे मंत्री झाले, ज्यांच्या मेहरबानीने हे मंत्री झाले, आज केंद्रावर काय बोलतायत बघा. पेट्रोलचे दर कुठं गेले, पण साखरेचे दर तुम्ही का घेत नाही, म्हणजे आज केंद्रावर हे बोलतायत. ज्या केंद्राच्या मेहरबानीमुळे आज हे लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरतायत. आज हे अहो, तुम्ही सकाळी विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करून आला मोदीजींच्या, तिथं मोदीजीची जय, मोदीजीची जय, आणि इथं आल्यानंतर स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी तुम्ही त्यांची निंदा करता. त्याच्या ऐवजी तुम्ही मोदी साहेबांनी साखर धंद्यासाठी काय काय निर्णय घेतले, मी साखर कारखानदार आणि खासदार साहेब इथं आहेत, जर मोदीजीने ते निर्णय घेतले असते आम्ही सगळी संपलो असतो. मी जबाबदारीने सांगतो तेवढे निर्णय मोदी साहेबांनी घेतलेत, त्याच्याबद्दल काय बोलला का?